नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला पालक सूप दाखवणार आहे. पालक सूपासाठी लागणारं हे बटर मी आधी घालून घेते आहे. बटर विरघळलं की लगेच त्याच्यावर कांदा घालायचा. आता आपलं बटर विरघळलेलं आहे. आता या 5 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत. त्या प्रथम घालून घेऊया. ते झाले की लगेच कांदा एक मध्यम आकाराचा घेतलेला आहे तो आपण घालून घेऊया. आता कांदा जरा थोडा परतून घेऊया. त्याच्या आधी मीठ घालून घेते. कांदा लवकर शिजण्यासाठी म्हणून मी मीठ 1 चमचा घालून घेतलेला आहे. कांदा परतून झालेला आहे. आता आपण हा बटाटा एक मोठा घेतलेला आहे तो उकडून घेतलेला आहे आणि त्याच्या फोडी करून मी ह्याच्या कांद्यामध्ये परतून घेते. आता हा आपला बटाटा चांगला तयार झालेला आहे, परतून झालेला आहे. आता त्या मी 2 जुड्या पालकाच्या घेतलेल्या आहे त्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण आता या बटाट्याच्या मध्ये घालून घेऊया. आणि आता पालक थोडा परतून घेऊया. आता आपण हा पालक घेतलेला आहे तो तयार झालेला आहे. आता ह्याच्यात थोडं पाणी घालून घेऊया आणि 1-2 मिनिटांनी थंड झाल्यावरती आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता पालक हा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. हा आपण या कढईत टाकूया. कढई गरम करायला ठेवली आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालून घेतलेलं आहे ते मी याच्यात घालून घेते. आपल्याला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घाला. आता याच्यात ही काळी मिरी घेतलेली आहे ती 1 चमचा छोटा घेतलेला आहे. मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे आणि उकळी आल्यावर आपण त्याच्यात लिंबाचा रस हा मी अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे तो मी घालून घेते आणि मग प्लेटिंग करून घेते. आता हे आपलं पालकाचं सूप तयार झालेलं आहे. त्याचा रंग बघा किती छान आलेला आहे आणि हे सर्व लोकांनी आजारी माणसापासून सगळ्या लोकांनी हे सूप प्यावं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आता हे मी क्रीम घालत नाही आहे तर मी बदामाची पेस्ट करून घेतली आहे. 15 बदाम भिजवून ते वाटून घेतलेले आहे आणि ते आपण असं बदामाची पेस्ट करावी.